कथेमध्ये उल्लेख केलेली गावे, रस्ते आणि घाटांची ठिकाणे ही केवळ वास्तविकतेचा भास निर्माण करण्यासाठी आणि कथेला अधिक रंजक बनवण्यासाठी वापरली आहेत. हे एक काल्पनिक भयकथा आहे आणि यातील घटना, व्यक्ती तसेच ठिकाणांचे वर्णन पूर्णतः काल्पनिक आहे. कृपया या कथेला सत्य घटना मानू नये. ही कथा सुमेधा यांची आहे, तर पुढील कथा त्यांच्या शब्दात. माझं नाव सुमेधा. आज मी 60 वर्षाची आहे. पण माझ्या आयुष्यात 37 वर्षापूर्वी घडलेला एक भयानक अनुभव आज मी तुम्हाला सांगणार आहे. तेव्हा मी फक्त 29 वर्षाची होते. माझ्या पतीसोबत आणि लहान मुलासोबत आम्ही एका रात्रीच्या प्रवासाला निघालो होतो, जो आमच्या आयुष्यात कायमचा कोरला गेला. कारण त्या रात्रीच्या आठवणी आजही माझ्या डोळ्यासमोरून जात नाहीत आणि माझी अक्षरशः झोप उलते. तो केवळ एक प्रवास नव्हता, तो होता एका अशा वास्तवाशी झालेला सामना ज्यावर माझ्या नवऱ्याचा कधीच विश्वास नव्हता, पण ज्याने आमचं आयुष्य बदलून टाकलं. साल 1987, जुलै महिना. माझं गाव नांदूर शिंगोटे, सिन्नर तालुक्यातील एक छोटंसं गाव. मी, माझे पती सुभाषराव आणि आमचा 7 वर्षाचा नचिकेत. आम्ही तिघं गावाकडून परतीच्या बसची वाट पाहत होतो. मुंबईला परत जायचं होतं. सुभाषराव सरकारी अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभागात मोठा हुद्दा होता त्यांचा. कडक माणूस, नियम आणि शिस्त यांच्यावर त्यांचा अंधविश्वास. काहीही झालं तरी कर्तव्य सर्वात मोठं, हे त्यांचं ब्रीद वाक्य होतं. पण त्या विश्वासाला कधी कधी गर्वाची किनार असते आणि तेव्हा विध्वंस नकळतच सुरू होतो. त्यांना अंधश्रद्धा, जुन्या चालीरीती या गोष्टी निव्वळ थोतांड वाटायच्या. हे सगळं केवळ वेड्या लोकांचे विचार असं ते नेहमी म्हणायचे. आम्ही संध्याकाळी निघण्याची तयारी करत असताना घरात नातेवाईक जमले होते. अमावस्येची रात्र होती. बाहेर अंधार दाटून आला होता. बस येण्याची वेळ जवळ येत होती. तसतसे त्यांचे चेहरे काळजीने भरले होते. काकी, मामा असे जवळचे नातेवाईक सुभाषरावांना समजावण्याचा प्रयत्न करत होते. अहो सुभाषराव, आज नका जाऊ, अमावस्येची रात्र आहे, वरून घाटातून जायचं आहे. एक म्हातारी काकी काळजीने म्हणाल्या. मामीने तर हात जोडले. अमावस्येला प्रवास करू नका जावई बापू, तुमच्या भल्यासाठीच बोलतो आम्ही. पण सुभाषराव त्यांनी फक्त हसून सगळ्यांना थांबवलं. त्यांच्या चेहऱ्यावर एक प्रकारचा तिरस्कार दिसत होता, जणू काही हे लोक त्यांना मूर्ख बनवत आहेत. त्यांचं एकच म्हणणं होतं, अंधश्रद्धा ही गावकऱ्यांची पोळी आहे आणि आपण त्यावर तूप टाकायचं नाही. मला सकाळीच मुंबईत ड्युटीवर हजर राहायचंय, सुट्ट्या नाहीत मला. त्यांचे शब्द ऐकून नातेवाईक वैतागले. त्यांच्या चेहऱ्यावर नाराजी स्पष्ट दिसत होती. मी मात्र त्यांच्याकडे पाहून फक्त मान खाली घातली. माझ्या मनात एक अनामिक धाकधूक सुरू झाली होती, पण सुभाषरावांच्या ठाम स्वभावामुळे मी ती मनातच दाबून टाकली. नचिकेत माझ्या मांडीवर येऊन बसला. त्याचे डोळे मिटलेले होते. तो झोपायच्या बेतात होता. बस स्टॉपवर पोहोचलो. बस आली तशी आम्ही घाईघाईने चढलो. सुभाषरावांनी खिडकीजवळची जागा पकडली. बसमध्ये आमच्याशिवाय सगळे प्रवासी गावाकडचेच होते, साधे भोळे. त्यांच्या चेहऱ्यावर दिवसाची कामं उरकल्याचा थकवा स्पष्ट दिसत होता. कोणी आपापल्या कुटुंबासोबत होतं, तर कोणी मुंबईच्या दिशेने नवीन कामाच्या शोधात निघालेलं. त्यांच्या आपापसातल्या गप्पा सुरू होत्या. बस हळूहळू नांदूर शिंगोटे गावाच्या वेशी बाहेर पडली. माझं मन मात्र मामींच्या शब्दांमध्ये गुंतलं होतं. अमावस्येची रात्र, घाटातून प्रवास. मी डोळे मिटून घेतले, देवाचं नाव घेतलं. पण सुभाषराव मात्र शांतपणे वर्तमानपत्र वाचत होते. त्यांच्या चेहऱ्यावर कोणतीही चिंता नव्हती. त्यांची ती निर्भीडता पाहून मीही स्वतःला समजावलं, काही नाही होणार, उगाच भीती वाटते. आमची बस नांदूर शिंगोट्याहून निघून आता मुंबई नाशिक महामार्गावर वेगाने धावत होती. रात्रीचे साधारण 9-9:30 वाजले असतील. प्रवाशांची आपापसातली कुजबूज सुरू होती. काही प्रवासी झोपेच्या अधीन झाले होते. नचिकेत माझ्या मांडीवर डोकं ठेवून शांत झोपला होता. सुभाषराव वर्तमानपत्रात डोके खोपसून वाचण्यात मग्न होते. मी खिडकी बाहेरच्या काळोख्या रस्त्याकडे पाहत होतो. बसने साधारण तासभर प्रवास केला असेल. आता आम्ही नाशिक शहराच्या जवळ पोहोचलो होतो. नाशिकच्या पुढे इगतपुरी आणि त्यानंतर कसारा घाटाचा अवघड टप्पा येणार होता.
त्याचवेळी बसचा ड्रायव्हर आणि कंडक्टरने गाडी एका बाजूला घेतली आणि एका अलीकडच्या ढाब्यावर थांबवली. जेवण करून घ्या असं कंडक्टरने सांगितलं. सगळे प्रवासी उतरून जेवणासाठी ढाब्याच्या दिशेने निघाले. चल सुमेधा, भूक लागली असेल, सुभाषरावही असं उठत म्हणाले. नचिकेतलाही उठवा हो, त्यालाही भूक लागली असेल, मी सुभाषरावांना म्हणाले. नचिकेत झोपेतून अर्धवट उठला आणि माझ्या हाताला धरून खाली उतारला. त्याचे डोळे अजूनही मिटलेले होते. आम्ही तिघेही जेवणासाठी बसलो. तोच बसचा ड्रायव्हर आणि कंडक्टर ढाब्याच्या मालकाशी बोलताना मला ऐकू आले. त्यांचा आवाज थोडा चिंतेचा होता. अहो, पुढे कसारा घाटात खूप ट्रॅफिक जाम झालाय म्हणे. काल रात्री एक कंटेनर उलटलाय आणि अजून हटवला नाहीये. कमीत कमी 4-5 तास तरी ट्रॅफिक सुटणार नाही. ड्रायव्हर वैतागून म्हणाला. कंडक्टरने डोक्याला हात लावला. आता काय करायचं? मुंबईला पोहोचायला पहाट होईल. माझ्या काळजात धस्स झालं. 4-5 तास ट्रॅफिक. सुभाषरावांच्या कपाळावर आठ्या पडल्या. ते वैतागले. अरे देवा, आता काय करायचं? तेव्हाच ड्रायव्हरने एक प्रस्ताव ठेवला. त्याचा आवाज दबका होता, जणू काही तो स्वतःच बोलताना कसरत होता. एक रस्ता आहे शॉर्टकट. इथून जवळच घोटीच्या दिशेने फाटा फुटतो. तो घेतला तर थेट वासोनी घाटातून 20-25 मिनिटात घाट ओलांडता येतो आणि पुढे जव्हार मार्गे मुंबईला जाता येते. पण तो थोडा वेगळा रस्ता आहे. सगळे त्याला भुताटकीचा म्हणतात. तिथून रात्री जायला कुणी धजावत नाही. वासोनी घाट जरा सुनसानच आहे. तिथे रात्री वर्दळ खूप कमी असते आणि घोटीपासून पुढे हे रस्ते जंगल वाटाने जातात. ड्रायव्हरने बोलता बोलता ढाब्याच्या मालकाकडे पाहिलं. त्याच्या चेहऱ्यावरही एक प्रकारची भीती स्पष्ट दिसत होती. हे ऐकताच धाब्यावर बसलेले काही गावकरी खळबळून उठले. एकाने लगेच विरोध केला. नका जाऊ रे बाबा तिथून, त्या वाटेला लावू नका बस. तिकडं काहीतरी वंगाळ शक्ती आहे. माणसं वाटेतच हरवतात. बस बंद पळते. दुसऱ्या एका वृद्ध बाईने हात जोडले. अहो ड्रायव्हर भाऊ, नको ती घाई. वाटेल तेवढा वेळ लागो, पण जीव वाचवा. पण काही तरुण प्रवासी मात्र लवकर पोहोचण्याच्या घाईत होते. अहो ड्रायव्हर साहेब, आम्हाला सकाळी मुंबईत पोहोचायला हवंय. घ्या की तो रस्ता, काय होतंय बघूया, एकाने हिंमत करून सांगितलं. त्यांचा जोरदार वाद सुरू झाला. काही प्रवासी हो म्हणत होते तर काही नाही. याच गोंधळात बसमध्ये नांदूर शिंगोट्याहून आलेले भव्य वस्त्र धारण केलेले एक बाबा उठून उभे राहिले. त्यांना गावात खूप मानलं जात होतं. बाबांनी हात वर करून सर्वांना शांत केलं. त्यांचा आवाज शांत पण भारदस्त होता. थांबा, वाद घालू नका. आज काळी अमावस्या आहे. आजची रात्र त्या शक्ती जास्त चवताळलेल्या असतात. मी बस वसोनी घाटातून सुरक्षित बाहेर काढतो, पण त्यासाठी काही नियम पाळावे लागतील. 20 मिनिटाचाच रस्ता आहे तो. तेवढा वेळ मी सांगेन तसं सर्वांनी ऐका. मग तिथून पुढे काही भीती नाही. गावकऱ्यांनी त्यांना पाहताच लगेच ऐकण्यास तयार झाले. सांगा बाबा, काय करायचंय? एक जण म्हणाला. सर्वांचे जेवण उरकल्यावर आणि बसमध्ये परतल्यावर बाबांनी सांगितले, जेव्हा तो रस्ता सुरू होईल तेव्हा बसच्या सगळ्या खिडक्यांना हा मंत्रलेला धागा बांधावा लागेल. तो माझा मंत्र जपलेला धागा आहे आणि अगदी सर्वांनी डोळे मिटून आणि कान बंद करून बसायचे. फक्त 20 मिनिटे. मध्ये बस थांबू पण शकते, पण मी ड्रायव्हर सोबत असेन. त्याला मी बरोबर सांगेल आणि बस सुखरूप बाहेर निघेल. सगळ्या गावकऱ्यांनी लगेच होकार दिला. हो बाबा, असा आवाज घुमला. मी मनातल्या मनात देवाचा दावा करत होते. बाबांनी धागा दिला. सगळे प्रवासी आपापल्या खिडक्यांना तो धागा बांधू लागले. मीही नचिकेतच्या खिडकीला तो धागा बांधला. सुभाषराव हे सगळे शांतपणे पाहत होते. त्यांच्या चेहऱ्यावर संताप स्पष्ट दिसत होता. काय मूर्खपणा लावला आहे हा? असल्या थोताळांवर विश्वास ठेवता तुम्ही सगळे? ते वैतागून म्हणाले. मी त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. अहो काय करताय? उगाच कशाला रागावताय? पण त्यांनी माझे ऐकले नाही. त्यांच्या मनात अंधश्रद्धेबद्दलचा राग उफाळून आला होता. त्यांनी माझ्याकडे दुर्लक्ष करत त्यांच्या खिडकीला लावलेला तो मंतरलेला धागा गुपचूप काढून बाहेर फेकून दिला. त्यांच्या डोळ्यात एक प्रकारचा गर्व होता. मी या गोष्टींना मानत नाही असे जणू ते सांगत होते. धाब्यावरील जेवण आटपून
सगळे पुन्हा बसमध्ये बसले. ड्रायव्हरने बस शॉर्टकटच्या दिशेने वळवली. बस आता मुख्य महामार्ग सोडून एका अरुंद अंधाऱ्या रस्त्यावर आली होती. ढाब्यावरून निघालो आणि बसने डावीकडे एक कच्चा रस्ता पकडला. हाच तो शॉर्टकट ज्याच्याबद्दल बाबा आणि ड्रायव्हर बोलत होते. बस आत शिरताच बाहेरचा अंधार अधिक गडद झाला. बसने त्या भयान घाटात प्रवेश करताच भगवे वस्त्र धारण केलेले बाबा त्यांच्या जागेवरून उठले. त्यांच्या डोळ्यात एक प्रकारची गांभीर्यता होती. त्यांनी सर्व प्रवाशांकडे नजर फिरवली. सर्वांनी लक्ष द्या, आता आपण त्या वाटेने जात आहोत. मी सांगितल्याप्रमाणे डोळे मिटून आणि कान बंद करून बसायचे आहे. कुणीही डोळे उघडू नका, आवाज करू नका. एकच लहान मूल गाडीत आहे, त्याच्या डोळ्यावर पट्टी बांधा बाई, ते बाबा मला उद्देशून म्हणाले. 20 मिनिटेच आहेत, देवाचे नाव घ्या आणि शांत बसा. गावकऱ्यांनी लगेचच डोळे मिटून घेतले, कानावर हात ठेवले. नचिकेतला मी आधीच डोळ्यावर पट्टी बांधली होती आणि त्याचे कान घट्ट झाकले होते. त्याला माझ्या मांडीवर घट्ट पकडून मीही डोळे मिटून घेतले आणि देवाचे नाव घेऊ लागले. माझ्या मनात एकच विचार होता, कसंही करून हा 20 मिनिटाचा प्रवास सुखरूप पार पडू दे. पण माझ्या शेजारी बसलेल्या सुभाषरावांनी मात्र डोळे मिटले नाहीत. उलट त्यांच्या चेहऱ्यावर एक तिरकस हास्य आलं. त्यांनी बाबांकडे आणि मग इतर प्रवाशांकडे तुच्छतेने पाहिलं. जणू काही ते त्यांच्या या मूर्खपणावर हसत होते. त्यांनी माझे कान झाकलेले पाहून ते माझ्याकडे थोडे वाकले आणि हळूच म्हणाले, अगं सुमेधा, काय हा वेडेपणा? यांना काय वेळ लागलाय की काय? तू पण यांच्या नादी लागतेस? मी त्यांना डोळे मिटण्याचा इशारा केला, पण त्यांनी तो हसून टाळला. त्यांचे डोळे उघडेच राहिले आणि त्यांनी आपले कानही झाकले नाहीत. बस पुढे सरकत होती. बाहेरची शांतता इतकी होती की ती आता कांठाळ्या बसवणारी वाटत होती. मी डोळे मिटून बसले होते, पण माझ्या मनात मात्र सुभाषरावांच्या उघड्या डोळ्यांची चिंता होती. अचानक मला जाणवलं, बसच्या खिडकीबाहेरून काहीतरी अकराळ विकराळ आवाज येऊ लागले आहेत. कधी कुजबुजल्याचा, कधी रडण्याचा, तर कधी भयानक हसण्याचा. ते आवाज माझ्या कानावर आदळत होते, जरी मी कान घट्ट दाबून होते. माझी नजर आपोआप सुभाषरावांकडे गेली. त्यांचे डोळे अजूनही उघडे होते. त्यांच्या चेहऱ्यावर आता चिंतेची एक बारीक रेषा दिसू लागली होती. त्यांचे ओठ थरथरत होते. त्यांच्या डोळ्यात एक प्रकारची अस्वस्थता जाणवत होती, जी त्यांनी कधीच दाखवली नव्हती. त्यांनाही ते आवाज ऐकू येत असणार हे स्पष्ट होतं. आणि मग तो क्षण आला. अचानक सुभाषरावांच्या डोळ्यात एक भयानक धक्का दिसला. त्यांची नजर खिडकीबाहेरच्या अंधारात स्थिरावली. त्यांच्या डोळ्यांच्या बाहुल्या विस्फारल्या. ते धरधरू लागले. त्यांच्या ओठातून एक अर्धवट किंकाळी बाहेर पळता पळता थांबली, जणू घशातच अडकली. त्यांच्या हातात असलेलं वर्तमानपत्र कधी खाली पडलं हे त्यांना कळलं सुद्धा नाही. त्यांच्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. ज्याला ते थोताळ म्हणत होते ते सत्य होतं हे त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होतं. मी त्यांच्याकडे पाहतच राहिले. मला त्यांची काळजी वाटत होती. नक्कीच त्यांनी खिडकीतून बाहेर काहीतरी भयानक पाहिलं होतं, पण मला आता विचारायची हिंमत झाली नाही. तो त्यांच्या चेहऱ्यावरचा भयान भाव अजूनही कायम होता. मी पुन्हा डोळे मिटून घेतले, पण माझ्या मनात मात्र एकच विचार होता, काय पाहिलं असेल यांनी? आणि मग अचानक बस कर्कश आवाज करत थांबली. जणू काही इंजिनला अचानक झटका बसला आणि ते बंद पडलं. बाहेरची भयान शांतता अधिकच गडद झाली होती. बसमध्ये फक्त प्रवासी श्वास घेण्याचा आणि हृदयाचे ठोके ऐकण्याचा आवाज येत होता. सर्वांनी कान व डोळे मिटलेले असल्याने त्यांनाही काहीच कळलं नाही. मी डोळे मिटूनच होते, पण मला काहीतरी वेगळाच आवाज येऊ लागला. बाहेरून बसच्या अगदी जवळून एका लहान मुलीच्या रडण्याचा आवाज येऊ लागला. तो आवाज अत्यंत करुण होता, जणू ती खूप घाबरली होती किंवा तिला खूप लागलं होतं. एवढ्या रात्री या निर्जन रस्त्यावर एक लहान मुलगी कशी? माझ्या मनात विचार आला. माझी नजर आपोआप सुभाषरावांकडे गेली. त्यांचे डोळे अजूनही उघडेच होते आणि त्यांची नजर बसच्या खिडकीकडे खिळलेली होती. त्यांच्या चेहऱ्यावर भीतीचा भाव आता अधिकच गडद झाला होता. त्या लहान मुलीच्या रडण्याचा आवाज जवळजवळ येऊ लागला.
आणि मग मला ऐकू आलेले शब्द ऐकून माझ्या अंगावर काटा आला. तो आवाज थेट सुभाषरावांच्या खिडकीजवळून येत होता. काका, मला आत घ्या ना, खूप थंडी वाजतेय, मला एकटीला भीती वाटतेय. तो आवाज अगदी चिमुरडा होता, निरागस, पण मला तो अतिशय भयानक वाटला. एवढ्या निर्जन ठिकाणी कोणती मुलगी अशी बोलू शकते? सुभाषरावांचे डोळे मुलीच्या दिशेने स्थिर झाले होते. ते थरथरत होते. त्यांच्या तोंडून शब्दच फुटेना. ते फक्त त्या मुलीकडे पाहत राहिले. त्यांना काही विचार करण्यापूर्वीच ती लहानगी आकृती त्यांच्या खिडकीजवळून आत चढू लागली. तिचे छोटे हात खिडकीच्या कळा पकडून होते आणि ती अत्यंत वेगाने आत येत होती. तिच्या चेहऱ्यावर निरागसता होती, पण डोळ्यात एक विचित्र चमक होती. एका क्षणात ती आत शिरली आणि बसमधील अंधुक प्रकाशातही तिचे डोळे भयानक लालसर दिसत होते. आणि आत शिरताच ती थेट सुभाषरावांकडे धावली. त्यांचा गळाच पकडला. सुभाषराव किंचाळले, पण त्यांचा आवाज घशातच दाबला गेला. त्यांनी तिला दूर ढकलण्याचा प्रयत्न केला, पण त्या लहानग्या देहात प्रचंड अमानवी शक्ती होती. ते हातपाय मारू लागले. त्यांचा श्वास गुदमरू लागला. तेवढ्यात भगवे वस्त्र धारण केलेले बाबा त्यांच्या जागेवरून उठून पुढे आले. त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता त्या मुलीवर त्यांच्याकडील एका बाटलीतील पाणी फेकले. सोड त्याला, ही तुझी हद्द नाही, बाबांनी एका कठोर आवाजात तिला बजावलं. सुभाषराव धाबा टाकत होते. त्यांचा चेहरा पूर्णपणे पांढरा पडला होता आणि अचानक ती खिडकीतून बाहेर उडी मारून अंधारात नाहीशी झाली. बसमध्ये पुन्हा भयान शांतता पसरली. सुभाषराव धाबा टाकत होते. त्यांचा चेहरा पांढरा फट्ट पडला होता. त्यांच्या गळ्यावर त्या लहानग्या हातांच्या निळसर खुणा स्पष्ट दिसत होत्या. त्यांच्या डोळ्यातले ते अविश्वास आता पूर्णपणे वितळून गेले होते. त्याची जागा एका खोल, हादरवून टाकणाऱ्या भीतीने घेतली होती. डोळे उघडा, धोका टळला आहे, बाबांच्या आवाजाने बसमधील शांतता भंग पावली. हळूहळू एका मागोमाग एक प्रवासी डोळे उघडू लागले. कानांवरून हात काढले. त्यांच्या चेहऱ्यावर एक प्रकारचा गोंधळ आणि भीतीचा मिलाप होता. त्यांना नक्की काय घडले ते कळले नव्हते. बाबांनी सुभाषरावांकडे पाहिले. त्यांचे डोळे शांत पण भेदक होते. तुमच्या खिडकीचा अभिमंत्रित धागा निघाला होता ना? बाबांनी थेट विचारले. सुभाषराव थरथरले. त्यांचा चेहरा आणखीनच पांढरा पडला. त्यांनी मान खाली घातली. होय, तो मीच काढला होता. मला वाटलं हे सगळं थोताळ आहे. त्यांच्या आवाजात पश्चाताप आणि भीती स्पष्ट होती. त्यांचा अहंकार एका क्षणात गळून पडला होता. हे ऐकताच बसमधील गावकरी संतापले. काय बोलताय साहेब? तुमच्यामुळे आमचा जीव धोक्यात आला असता, एक म्हातारा माणूस रागाने म्हणाला. आम्ही तुमच्यावर विश्वास ठेवून इथे आलो आणि तुम्हीच नियमाचा भंग केलात. दुसरा एक जण ओरडला. त्यांच्या डोळ्यात राग आणि भीती स्पष्ट दिसत होती. सुभाषरावांनी त्यांच्याकडे पाहिले, पण त्यांच्याकडे बोलण्यासाठी शब्द नव्हते. त्यांनी फक्त थरथरत मान खाली घातली. ते पूर्णपणे सावरले नव्हते. बाबांनी सर्वांना शांत केले. शांत व्हा, जे व्हायचं होतं ते झालं. आता बस सुरक्षित आहे. तुम्ही पण सुरक्षित आहात साहेब, घाबरू नका. आता तुम्हाला कसलाही धोका नाही. त्यांनी ड्रायव्हरला बस सुरू करायला सांगितलं. ड्रायव्हरने थरथरत्या हाताने इंजिन सुरू केले आणि बस पुन्हा पुढे सरकू लागली. काही मिनिटातच बस त्या भयान जंगलातून बाहेर पडली आणि मुख्य रस्त्यावर आली. बाहेर पुन्हा रात्रीची शांतता पसरली होती, पण ती आधीसारखी भयान नव्हती. दूरवर काही दिव्यांचा मंद प्रकाश दिसू लागला. पुढचा प्रवास कसा पूर्ण झाला हे मला आठवत नाही. सुभाषराव पूर्णपणे शांत झाले होते. ते एका शब्दानेही बोलले नाहीत. त्यांच्या चेहऱ्यावरचा भीतीयुक्त भाव त्यांच्या मनात त्या रात्रीच्या अनुभवाने किती खोलवर घर केले आहे ते दाखवत होता. नचिकेतच्या डोळ्यावर असलेल्या पट्टीने आणि तो शांत राहिल्याने हे भयानक दृश्य पाहायला मिळाले नाही. नंतर तो शांतपणे झोपला. सकाळी मुंबईला पोहोचलो. बसमधून उतरताना सुभाषरावांनी माझ्याकडे आणि नचिकेतकडे पाहिले. त्यांच्या डोळ्यात देवाची भीती मी आजही पाहते. जेव्हा त्यांना हा प्रसंग आठवतो, मी त्यांना खूप वर्षांनी विचारले, तुम्ही तेव्हा खिडकीतून काय पाहून घाबरला होतात? तेव्हा त्यांनी सांगितलं की बाहेर आकाशात अस्पष्ट प्रकाशात त्यांना एक विचित्र
भयानक आकृती उडताना दिसली होती. ती एखाद्या मोठ्या काळ्या पक्ष्यासारखी भासत होती, अगदी माणसाच्या शरीराच्या उंची इतकी. पण तिचा चेहरा मात्र स्त्रीसारखा होता. केस मोकळे सोडलेले होते. ते माणूस होते का पक्षी आजपर्यंत त्यांना कळले नाही. ते हे दृश्य आणि ती रात्र आजपर्यंत ते विसरू शकले नाहीत. मित्रांनो, ही थरारक भयकथा तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. भेटूया लवकरच अशाच एका थरारक भयकथेसोबत.